पवार कुटुंबात अजूनही दुरावा। एकाच कार्यक्रमात अजित पवारांकडून पंकजा मुंडेंचा भगिनी असा उल्लेख, तर सुप्रिया सुळेंना केवळ खासदार म्हटल्याने चर्चांना उधाण। सुरेश दस, क्षीरसागर, दमानी यांची प्रकरणं टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार। वाल्मिक कराडवरील आरोपांवरून पत्नी मंजिली कराडांचा इशारा। एका फोन कॉलवरून हत्येचा गुन्हा आणि मकोका कसा लावू शकतो? कराडच्या पत्नीचा सवाल, तर वाल्मिक कराडला बळीचा बकरा बनवल्याची टीका। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। 22 जानेवारीपर्यंत कराडचा मुक्काम पोलीस कोठडीत। अवादा कंपनीच्या खंडणीतून देशमुखांची हत्या, एसआयटीचा दावा। कराडने 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप। कराडला कोर्टाबाहेर आणताच मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। कराडला घेराव घालत फाशी देण्याची मागणी। समर्थकांचंही घोषणाबाजीतून प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंना बीडची शांतता भंग करायची आहे। मुंडेंच्या टोळ्याच जातीय दंगली घडवतायत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। हा जातीयवाद नव्हे तर गुंडावाद। आरोपीसाठी आंदोलनं, आत्मदहन, शहरबंद हा नवा पॅटर्न। सुरेश धस यांची टीका। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली वाल्मिक कराडांच्या कुटुंबियांची भेट। कराडांच्या आई आणि पत्नीची विचारपूस। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। 12 दिवस झाले तरीही कारण कळेना। बुलढाण्यात केस गळतीचा आजार थांबेना। टक्कल रुग्णांची संख्या 169 वर। घाबरू नका, आरोग्य विभागाचं आवाहन।